हातामध्ये शिवरायाचा भगवा आहे आणि आज सुद्धा आम्ही जे पुढे चाललेलो आहोत, जो प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे, कारण आम्ही शिवरायाकडनं जे शिकलोय, शिवरायाला शेतकऱ्यांचा राजा म्हणत होते. गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये असा सक्त आदेश देणारा आमचा हा राजा केवळ राजा नव्हता, तर आमचं दैवत आहे, आज सुद्धा आहे. आणि म्हणूनच इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर अंगावरती रोमांच उभे राहतात आणि त्या छत्रपतीचं नाव घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. अरे शेतीतलं तळणारे तुम्ही सगळी धेंड तिकडे बसला आहात, पण शेतकऱ्यासाठी केलं काय? मगाशी मी त्या चाकणच्या सभेमध्ये एक फोटो दाखवला. तो फोटो होता, बघायला सुद्धा एवढा भयानक आहे. आता मी आणला नाही, तर तुम्हालाही दाखवलं असतं. आणलाय? आणलेला आहे. हा फोटो बघा. दिसते ना? कोण आहे फासावरती कळते? हा आपल्यातलाच एक होता, दत्तात्रय शंभूदेव कुंभार. आत्महत्या केलेली आहे 11 एप्रिल 2009, गुणवडी तालुका, बारामती जिल्हा, पुणे. अरे शेतीतलं कळतं त्यांना सगळं, पण आज जे सगळे गल्ली गल्लीत फिरतायत, मतांची भीक तुमच्याकडे मागतायत, पण तुमच्याच घरामध्ये बारामतीमध्ये या आमच्या दत्तात्रयाने कर्जाचा डोंगर डोक्यावरती असह्य झाला, सावकाराचा तगारा मागे लागला म्हणून गळफास लावून घेतला. त्याच्याकडे गेले शरद पवार. अरे मला कळत नसेल 7-12, पण हिंमत असेल तर काकाला म्हणावं, काकाने तरी जावं. त्याचं तुंटण वाजवणार जे पुतण आहे त्याला म्हणा तू तरी जा. काय आरोप करतायत, काय आरोप करतायत? ज्यांच्यामध्ये हाताला रक्त लागलेलं आहे, ज्यांच्या हाताला रक्त लागलेलं आहे, त्या रक्त लागलेल्या हाताना मतदान करू नका. आमच्या हाताला रक्त लागले काय? कोणाचे मुर्दे पाडलेत आम्ही? आणि आमच्यावरती जर का तुम्ही जातीयतेचे आरोप करत असाल, आमच्या हाताला जर का रक्त लागल्याचे आरोप तुम्ही करत असाल, तर गेल्या 5 वर्षामध्ये ज्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि ज्या माता भगिनींची कपाळ पांढरी झाली, त्यांचं कुंकू पुसलं गेले, त्या कुंकवाने बरबटलेले हात हे तुमचे आहेत. आणि मग कुंकवाने बरबटलेल्या हाताना तुम्ही मतदान करणार आहात? अरे निवडणूक देशाची आहे. देश संपूर्णपणे त्यांनी तुम्ही सुथडा करून टाकलेला आहात. शेतकरी आत्महत्या करतोय, इतर अनेक कारण आहेत. काही काही घटना या गेल्या 15 दिवसातल्या अशा घडलेल्या आहेत की त्या कायमच्या मनामध्ये घर करून राहतील. आता एक मी तुम्हाला फोटोनिशी उदाहरण दिलं, हे शेतकऱ्याचं दिलं. हा शेतकरी बिचारा, त्याला सावकार मागे लागल्यानंतर त्याने आत्महत्या केली. पण ह्या आत्महत्या फक्त शेतकरी करतात असं नाही. वीज नाही, दिवा नाही म्हणून सुद्धा माणसं मरतात. आणि मोठी माणसं नाहीये. त्या काल परवाकडे प्रियंका वडेरा म्हणाल्या, त्याने आपल्यालाच विचारलं, मैं आपको बुढ़ी दिखती हूं क्या? आम्हाला काय करायचं, तू बुढ़ी आहेस का तरुण आहेस? आम्ही तुझं वयच नाही विचारलं. आम्हाला इकडे रोजगार नाहीये, आमच्या जमिनी एसीजेड खाली निघून चाललेल्या आहेत, डोक्यावरती वरवंटा फिरतोय, घरामध्ये वीज नाही, पाणी नाही, अन्न नाही, याची आम्हाला चिंता आहे. तुझ्या वयाची कोणाला पडलेली आहे? पण प्रियंका वडेरांचं वय काय असेल मला माहिती नाही, पण एका 14 वर्षाच्या मुलीची घटना तुम्हाला मी सांगतो. वसई मधल्या अर्नाळ्यामध्ये ती हिनाली तांडेल मुलगी होती. आता या परीक्षेच्या काळामध्ये आत्ताच अभ्यास करायला घरी बसली होती. संध्याकाळची वेळ, घरामध्ये दिवे नाहीत
म्हणून यांच्या कृपेने जे केरोसिनचे दिवे पेटतात घरोघरी आहेत ना, तुमच्या घरात पेटतात ना, केरोसिन असतील, मेणबत्त्या असतील, पणत्या असतील, दिवा नाही पेटत. पण ती केरोसिनचा दिवा घेऊन बसली आणि अभ्यास करता करता तंद्रीमध्ये कदाचित डुलकी लागली असेल बिचारीला. तो केरोसिनचा दिवा कलंडला आणि जो कलंडला तो नेमका रॉकेलच्या बाटलीवर. आणि पाहता पाहता ती कोवळी मुलगी, 14 वर्षाची मुलगी हपकन पेटून आई वडिलांसमोर जळून खाक झाली. 14 वर्षाची हिनाली जास्त तरुण होती का प्रियांका वगैरे ज्या वयाच्या असतील त्या असतील का प्रियांका तरुण आहेत? हे तारुण्य जे आहे, काँग्रेसचं जे तारुण्य आहे, काँग्रेस नेहमी तरुण असते. पण देश आमचा तरुण आहे, त्याला उत्तर काय, कोणाकडे? आणि काँग्रेसचं तारुण्य हे माझ्या या जनतेचं रक्त पिऊन टिकलेलं तारुण्य आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. जर घरातला दिवा पेटत नसेल तर घरातली प्रत्येक व्यक्ती ही विचाराने आणि एका निश्चयाने पेटून उठली पाहिजे. जर का माझ्या घरात दिवा नसेल पेटत तर पहिल्या प्रथमे पवार आणि कंपनी आणि त्यांचे बगल बच्चे आहेत ना, त्यांच्या डोक्यावरचा लाल दिवा तुम्हाला विझवावाच लागेल. तो जर विझला तर आणि तरच तुमच्या घरामध्ये दिवा पेटेल. आम्ही नुसतं बघत राहायचं, आम्ही नुसतं ऐकत राहायचं. हा मतदारसंघ आता इथून पिंपरी चिंचवड पासून खालपर्यंत गेलेला आहे, उरणपर्यंत. देशाच्या सीमेला जाऊन हा भिडलेला आहे. आणि सीमा तरी कुठे सुरक्षित आहे? सीमा तर मोकळ्याच पडल्यात. आम्हाला त्याची चिंताच नाहीये. जातीवादी तुम्ही आम्हाला म्हणता, पण कसा हात मजेत राहिलेला आहे. काल परवाकडे मला पत्रकारांनी विचारलं की कसाबची आई आता कसाबला भेटायला येते, तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं मी काय करणार. पण म्हटलं कदाचित एक गोष्ट होण्याची शक्यता आहे. कसाबची आई जर का कसाबला भेटली तर कसाब तिला सांगेल तू आलीस तशी कृपा करून परत जा, कारण जेवढी काळजी तू माझी घेतली नाहीस तुझ्यापेक्षा जास्त माझं हिंदुस्थान मायबाप सरकार माझी काळजी घेते. आलीस तशी परत जा, येऊ नकोस. काय कारभार चाललेला आहे? पेपरमधनं फोटो येतात, कसा खणखणीत आहे, तो आज हसला, त्याने आज भान पडला, तो आज जेवला, त्याचं वजन वाढलं. काय कोणाचं जावे लागतो तू? आणि असेल ना तर त्या ह्या जावेला आणि त्याच्या सासऱ्याला लाथ घालून पाकिस्तानात पाठवून द्या परत. पण ज्या वेळेला तुम्ही आमच्यावरती आरोप करता त्यावेळेला मला हा फरक का नाही तुम्ही सांगा. हे एका बाजूला कसाबचे एवढे सगळे चोचले चाललेले आहेत, दुसऱ्या बाजूला अफजल गुरु त्याची आता फाशीची शिक्षा कमी होऊन जन्मठेप होईल अशी शक्यता आहे. आणि मग जे सगळी झेंड फिरतायत सर्व धर्म समभाववाले. अतिरेक्याना धर्म नसतो, अतिरेकी हा अतिरेकी असतो, मान्य ना, आम्ही कुठे म्हणतोय. पण अतिरेक्याने जर का धर्म नसेल तर जे शरद पवार बोलतायत की मालेगावचे आरोपी पकडल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा दहशतवादी प्रकार झाले नाहीत, त्या मालेगावच्या स्फोटामध्ये जे कोणी आरोपी पकडले हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, मला परवा नाही त्याची, कारण अतिरेकी हा अतिरेकी असतो. पण एका बाजूला कसाबचं वजन वाढतंय आणि दुसऱ्या बाजूला त्या प्रज्ञा सिंगच्या जेवणामध्ये किडे आहेत. ती बाई हॉस्पिटलमध्ये जाते, त्या बाईचं वजन घटते आणि कसाबचं वजन वाढते. अतिरेकी असतो, अतिरेकाला धर्म नसतो. मग धर्म नसलेल्या एका अतिरेकाचं वजन कमी कसं होतं आणि दुसऱ्याचं वाढतं कसं, याचं उत्तर आम्हाला का नाही मिळत. आणि मध्यंतरी जे आपण केलं की कसाबला वकील मिळू नये म्हणून शिवसेनेने आंदोलन केलं. अनेक काही बथड डोकी फिरतात, हे कुठे गेले होते म्हणे, अफजल गुरुचा जो वकील, तो यांचा उमेदवार, हे कुठे गेले होते.